वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सदा निम्बवृक्षस्य मूलाधिवासात् सुधास्राविणं तीक्तमप्यप्रियन्तं तरुं कल्पवृक्षाधिकं साधयन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं। जितेन्द्रियगणाग्रणीरभिरतः परे ब्रह्मणि कलौ श्रुतिपथावनेत्रितनयोऽवतीर्णस्वयं करात्तसुखमण्डलूकुमतखण्डने दण्डभृत् पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यति। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त। सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। जगदंब उदयोस्तु जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार मंडळी, आज नवरात्राचा दुसरा दिवस म्हणजेच दुसरी माळ आणि आजपासून बरोबर 8 दिवसांवरती 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला विजयादशमी नावाचा सण येऊन ठेपला आहे। लॉकडाऊन हा शब्द उच्चारायला आता बंदी आहे। आता उच्चारावा लागेल अनलॉक। या अनलॉकच्या काळामध्ये सामाजिक दृष्ट्या हळूहळू पुन्हा एकदा घडी बसण्याचं काम सुरू झालं आहे, पण अजूनही सांस्कृतिक, शैक्षणिक आणि इतरही भरपूर बाबींमध्ये समाज तसा अजून जागेवर यायला अजून खूपसा वेळ आहे। घरगुती स्वरूपात का होईना, पण बरोबर गुढीपाडव्यापासून सर्वच सण घरगुती स्वरूपात साजरे केले जात आहेत आणि आता दिवाळी साजरी करावी लागते की काय असे दिवस आलेले आहेत। आज त्या निमित्तानंच दसऱ्याला बरोबर आजपासून 8 दिवस आहेत हे डोळ्यासमोर ठेवून एक नवीन उपक्रम, एक नवीन कार्यक्रम तुम्हा सर्वांसाठी फेसबुक लाईव्ह या माध्यमातून मी समोर आणतोय। दसरा हा नवरात्र काळ संपल्यानंतर येणारा अतिशय महत्त्वाचा सण आहे आणि याच दिवशी प्रभू रामचंद्रांचं पुन्हा माघारी येणं झालं, अशा अनेक कथा सांगितल्या जातात। त्यामध्ये प्रवाद सुद्धा आहेत, पण माझ्यासाठी अतिशय जवळचा आणि प्रेमाचा धागा विजयादशमीचा म्हणजे सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराजांचा पुण्यतिथी उत्सव। त्यानिमित्तानं श्री साईनाथांच्या पुण्यतिथीला समोर ठेवून रोज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून साईनाथांच्या चरित्रात वर्णन केलेल्या त्यांच्याच लीलाकथांचं कथन मला करायची इच्छा झाली आणि त्या दृष्टीनं मी 8 कथा कुठल्या सांगता येतील, त्यात काय काय मांडावं हा विचार समोर आला आणि म्हटलं करूयात। कारण रोज असं लाईव्ह येऊन एखादी सिरीज करावी असं मी आजपर्यंत लॉकडाऊनमध्ये केलं नाही। आधी काही वैज्ञानिकांना समोर ठेवून मी काम केलं, त्यात निकोला टेस्ला असेल किंवा त्यानंतर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या असतील। निकोला टेस्लाचे तर 3 एपिसोड झाले। बाबांच्या निर्याणाला, पुण्यतिथीला 2 वर्षांपूर्वीच 100 वर्ष पूर्ण झालेले। ही समाधी शताब्दी सर्व जगभरात साजरी केली गेली। बाबांनी ज्या ज्या सद्गुणांची पेरणी या समाज मानसामध्ये, त्यांच्या भक्ती विश्वामध्ये, भक्त विश्वामध्ये केली, त्याद्वारे जे जे उपक्रम करता येतील, जे जे कार्यक्रम आखता येतील, ज्या ज्या सेवा देता येतील त्या पद्धतीनं जगभर त्या दिल्या गेल्या। पण तरीसुद्धा समाधी शताब्दी जरी झाली तरीसुद्धा बाबांच्या कथा, त्यांचं स्मरण, त्यांची आठवण ही काय संपत नाही। या दृष्टीनेच पुन्हा एकदा बाबांच्या चरित्राचं परिशीलन व्हावं, काही महत्त्वाच्या कथा त्यातल्या आपल्यासमोर सांगता याव्यात। अनेकदा साईबाबांचे जे अनेक भक्त मंडळी आहेत, या भक्त मंडळींना हाताशी घेऊन, त्यांच्या चरित्राचा धागा हाताशी धरून त्यात बाबांचं चरित्र कसं जोडलं गेलेलं आहे हे इतरांसमोर मांडण्यात माझ्याकडनं तरी गेलं
अनेकदा अनेक भक्तमंडळी सांगण्यात आली. भक्तांचेही भक्त जरूर सांगावेत. संतांच्या दारचं कुत्रा व्हावं असं म्हणतात, ते काय उगाच नाही. पण बाबांचेच गुणवैशिष्ट्य सांगणारं, बाबांच्या लीलाप्रसंग सांगणारे असे अनेक कथाप्रसंग बाबांच्या चरित्रात आहेत. हा एक माझा रोजच्या लाईव्ह येणं मागचा उद्देश आहे. आणि त्याचबरोबर साई सच्चरित्राच्या अभ्यासासाठी, बाबांच्या चरित्राच्या अभ्यासासाठी कोणकोणतं साहित्य उपलब्ध आहे, हे साहित्याबद्दलचं एक एक पुस्तक, एक एक ग्रंथाची ओळख रोज करून द्यावी, हाही एक उद्देश डोळ्यासमोर निमित्तानं आला. म्हणून आज साईनाथांचं चरित्र जर बघायचं असेल तर अतिशय जनमान्य असं असलेलं कोणतं चरित्र आहे तर हेमाडपंतांनी रचलेलं श्री साई सच्चरित हाच एक प्रदीर्घ असा प्रबंध आहे. प्रबंधव्यापी असं त्यांचं ग्रंथकर्तृत्व आहे. आणि या ग्रंथामध्ये बाबांच्या 53 अध्यायांमधून विविध लीला लिहिल्या गेलेल्या आहेत. इतिहासाचा जसा आपण कुठलाही अभ्यास करतो तसं छत्रपती शिवरायांचा इतिहास जर बघायला गेलं तर जन्मापासून तर त्यांच्या समाधी काळापर्यंतचा सलग इतिहास कालानुक्रमानं अनेक इतिहास तज्ज्ञांनी अभ्यास करून लिहिले आहे. पण बाबांच्या चरित्राचा हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये कालाच्या क्रमानुसार या कथा मांडलेल्या नाही आहेत. जसजशा हेमाडपंतांना इतर साई भक्तांकडनं त्या कथा मिळत गेल्या, त्यांना ज्यांनी ज्यांनी सांगितल्या त्या त्या पद्धतीनं त्यांनी ओवीबद्ध त्या ग्रथित केल्या आणि त्या पद्धतीनं मांडल्या. काहींना तो कालक्रम राखता आला असेही काही लेखक आहेत. पण काही बाबांच्या चरित्राच्या, बाबांच्या जीवनाच्या थोड्याशाच भागाचा कालक्रम आपल्याला सांगता येतो. कशानंतर कथा, कुठली कथा झाली असेल असं फक्त तर्क बांधता येतो. अभ्यासकांसाठी हे सगळे मुद्दे अतिशय महत्त्वाचे असतील, बापडे जाऊ देत. पण संतांचं स्मरण हे खरोखर आनंददायक आहे, उल्हासदायक आहे. या दृष्टीने बघायला गेलं तर त्यांच्या चरित्राचं कथन करणं हाच एक उत्सव आहे. हे डोळ्यासमोर ठेवून आपण या कथामालेला आजपासूनच सुरुवात करूया. श्री साई सच्चरित्राच्या 2ऱ्या अध्यायातच दाभोळकर म्हणजेच हेमाडपंत हे साई सच्चरित्राकडे किंवा बाबांकडे कसे ओढले गेले याची एक कथा त्यामध्ये आलेली आहे. काय कथा आहे? बाबा ज्या वास्तूमध्ये हयातभर राहिले त्या वास्तूचं नाव द्वारकामाई. खरं बघायला गेलं तर ती मशीद होती बरं, पण बाबा तिथे बसलेले. बाबांनी अनेक वस्तूंचा संग्रह केला होता. त्यामध्येच त्यांच्या द्वारकामाईमध्ये आजही आपल्याला एक दळायचं जातं बघायला मिळतं. एक दिवस सकाळीच बाबा उठले, तोंड हातपाय धुतलं, मुखमार्जन झालं, चूळ भरली, कफणी सावरत त्यांनी गव्हाच्या पोत्याजवळ गेले. सूपभर धान्य त्यांनी गहू त्यामध्ये भरून घेतले. खाली एक गोनपाट अंथरलं, त्यावरती बाबांनी जातं ठेवलं. जातं बरंच मोठं आहे, आजही ते बघायला मिळतं. त्याच्या शेजारी त्यांनी सूप ठेवलं, पाय पसरून दिले. खाली गोनपाट अंथरलेलं आहे, पाय पसरून दिले आणि मुठी मुठीनं वैरा त्या जात्यामध्ये रिचवायला सुरुवात केली आणि एका हाताने ते दळायला सुरुवात केली. खाली मान घातली आणि दळायला सुरुवात केली. शिर्डीकर त्यांना येता जाता बघत होते. बाबा जे काही करत त्यांना त्यापासून परावृत्त करण्याची कोणाची हिंमत होत नसे. पण सहज सुलभ असं असलेलं कार्य कोणतं तर जात्यावरती दळणं. म्हणून गावातल्या काही 3-4 बायकांनी हिंमत बांधली आणि द्वारकामाईच्या पायऱ्या सोडून त्या वरती गेल्या. बाबांचं लक्ष त्यांच्याकडे अजिबात नव्हतं. बघितलं तर ते काय दात्यावर दळतायत. चौघींना नवल लागलं, अरे च्छा, हे फकिरी वेशाने जगतात, रोज 5 घरं भिक्षा मागून खातात, यांच्या मागे ना यांना बायका पोरं काही नाही, मग धान्य घेऊन जात्यात दळायचं, कशासाठी प्रपंच करायचा. त्यांना नवल लागलं. म्हणून त्यांनी काय केलं, बाबांना हाताला धरलं आणि बाबांना उठून तिथून बाजूला नेलं, बाजूला बसवलं. त्यांना सांगितलं, तुम्ही कशाला दळण दळताय, आम्ही दळतो की दळण, ही आमची कामं, पुरुषांनी कशासाठी कामं करायची. म्हणून बाबांना तिथून बसवलं. बाबांनी जरा नाराजच होते त्यांच्या या कृतीवरती, पण त्यांनी उठून त्यांना बाजूला बसवलं. तिथे ते जाऊन बसले आपल्या जागेवरती. समोर धुनी ते जातं जे मांडलं होतं, बाबांना तिथून उठून बाजूला ठेवलं आणि त्या स्वतः ओव्या गात गात ते दळायला लागल्या. ते दळत असताना बाबांच्याकडे बघत ते जात्यावरचं दळण जसं जसं संपायला आलं
तसतसं बायकांच्या मनातले विचार बदलायला लागले. भिक्षा मागून अन्न जेवणाऱ्या आपल्या या साईनाथांना या दळणाचं काय करायचंय, आपण एक काम करूयात, यांना जर लागलं तर थोडंसं काढून ठेवू, नाहीतर आपण या चौघींमध्ये वाटून घेऊ. त्यांचं हे कुजबुजणं सुरू राहिलं आणि बाबांकडे कानाडोळा करत परस्पर यांनी त्या दळलेल्या सगळ्या गव्हाच्या पिठाचे 4 भाग केले आणि त्या आपल्या ओट्या सरसवून त्या पीठ त्यात भरायला लागणार हे बाबांनी ओळखलं. आणि बाबा इतक्या वेळ शांत बसलेले होते जणू काय, पण अचानक भडकले, रागावले आणि त्या बायकांवर धावूनच गेले. शिव्यांची लाखोली व्हायला सुरुवात केली. ते म्हणायला लागले की चळल्या काय कुठे नेता, बापाचा माल घेऊन जाता, जा शिवेवरी तत्वता, पीठ नेऊन टाका ते. ते म्हणाले आत्ता हे दळलेलं जे पीठ आहे हे का तुमच्या बापाचं घरून आणलं की काय, तुम्ही तुमच्या बापाचा माल वाटला की काय, चळल्या तुम्ही सगळ्या, मला बाजूला केला आणि स्वतः दळायला लागल्या. एवढ्यावर थांबले नाही. खरं कथेच्या व्यासपीठावरून अशा शिव्या येणं गरजेचं नाही, पण स्वतः हेमाडपंत या कथेचे साक्षीदार आहेत. त्यांनी बाबांच्या तोंडच्या या शिव्या ऐकल्यात. ते त्यांना म्हणाले की आल्या रांडा फुकट खाऊ, लुटाया मज धाव धावू, गहू माझे काय कर जाऊ, पीठ नेऊ पाहता. त्यांना शिव्या द्यायला सुरुवात केली. शिव्यांची लाखोली वाहिली. माझे गहू काय कर्जाऊ घेतले, पीठ घेऊन जातात म्हणाले. तुमच्याकडनं आणले होते मी गहू, माझा मी दळत होतो, मध्ये आला तर मला बाजूला केला, स्वतः दळायला लागलात. अजिबात जमणार नाही. एक काम करा, हे पीठ सगळं भरायचं आणि हे पीठ शिर्डीची जी शिव आहे, शिव म्हणजे सरहद्द जी आहे, जी सीमा आहे, या सीमेवरती हे सगळंचं सगळं पीठ रांगोळी घालतात तसं भरभरून यायचं. भरडच थोडंसं दळलेलं होतं आणि काही काही त्या बायकांनी दळलं, त्या मनात घाबरल्या आणि स्वतः ते सगळं पीठ आपल्या ओटीमध्ये भरून घेतलं आणि बाबांनी सांगितलं त्या पद्धतीनं सगळ्या बाजूनी ते पीठ दळलेलं पीठ टाकून आले. ओढ्याजवळ आले. लेंडी बागेजवळ जो ओढा होता त्या ओढ्याजवळ ते टाकले आणि त्या परत माघारी आल्या बाबांना सांगायला. तेव्हा बाबा कुठे शांत झाले. हेमाडपंत म्हणतात की त्यात आली होती. साई सच्चरित्र ग्रंथ सोडता इतर काही ग्रंथांमधले संदर्भ जर बघितले तर 1911 सालचा तो काळ होता आणि या सालामध्ये शिर्डीमध्ये मरीची साथ आली होती. यामध्ये काही 7 जण मरतील, काही जण मरतील, असं काहीतरी त्याच्यामध्ये तपशील आहे. आणि ती लोक, तेवढे लोक मेले की मग शिर्डीवरचं हे संकट दूर होईल असं ते सांगण्यात आलं. बाबांची ही जी लीला आहे, ही लीला त्यांनी केली, ही अतिशय मनोहर लीला त्यांना भावली. बाबांच्या प्रत्यक्ष बघितलेल्या लीलेपैकी हेमाडपंतांच्या आयुष्यातली पहिली लीला म्हणता येईल. त्यांनी ती लीला बघितली आणि ते म्हणाले की अरे चा या शिर्डीवरती आलेलं हे अशा प्रकारचं संकट साईनाथांनी दूर केलं आणि हे संकट दूर करण्यासाठी त्यांनी पीठ दळायची ही गहू दळायची ही लीला दाखवली. अशा अनेक लीला असू शकतात. मग या लीला आपण एकत्र करूयात, त्याचा एक ग्रंथ करूयात म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि ती इच्छा व्यक्त करण्यासाठी ते साईनाथांजवळ गेले. साईनाथांजवळ गेल्यानंतर त्यांना काय वाटलं, साईनाथांमध्ये त्यांच्यामध्ये संवाद झाला कसा, मुळात या ग्रंथकर्त्याचं नाव हेमाडपंत पडलं कसं, ही एक रोचक कथा आहे. ती कथा आपण उद्याच्या भागात बघूयात. भगवंत म्हणतात की तेही प्राणा परवते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती. माझ्या भक्तांची चरित्र जे आवडीनं गातात त्यांची मी प्रशंसा, त्यांची जे प्रशंसा करतात असे सर्वजण मला आवडतात. तेव्हा श्रोता आणि वक्ता या दोघांसाठी भवसागर तरुण जाण्याची अतिशय महत्त्वाची सोय म्हणजे संतांचं चरित्र असतं. तेव्हा संत चरित्र सांगणं हे वक्ता म्हणून मला आवडतं आणि ऐकणं हे श्रोता म्हणून तुम्हाला आवडतं. तुम्ही इतरांना या कथा सांगाव्यात आणि भगवंतांची कृपा संपादन करावी, हा एक महत्त्वाचा यामागचा हेतू आहे. भगवंतांची कृपा व्हावी, संत सत्पुरुषांची, सद्गुरूंची कृपा व्हावी
म्हणून या कथा तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. हेमाडपंतांना हेमाडपंत हे नाव कसं मिळालं आणि हे चरित्र पुढे सुद्धा काय मोठी रोचक कथा आहे. ही कथा ऐकण्यासाठी तैशाची साईनाथांच्या कथा या कार्यक्रमाअंतर्गत उद्या ठीक 7 वाजता आपण पुन्हा भेटूयात. तसंच साई सच्चरित्र ग्रंथाच्या किंवा साईबाबांच्या चरित्राच्या अभ्यासासाठी कोणकोणते पुस्तकं ग्रंथ हे महत्त्वाचे आहेत त्यांची माहिती उद्यापासून आपण क्रमाने एक घेऊयात. नवरात्राचा दुसरा दिवस आहे. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरुपाय दोन्ही. तुला योग्य वाटेल ते त्वा करावे, शिशूने पित्याला कसे शिकवावे, गणूची सदा वाही चित्तात चिंता, नमस्कार माझा तुला साईनाथा. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.